स्वागत आहे. बरेच दिवसांनी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज चाललो आहे एका नवीन ठिकाणी. आत्ता जस्ट आम्ही 3:30 काय 3:45 वाजलेले आहेत. दीदी रेडी व्हायला गेले, मी पण आता रेडी होतो. भाऊजी पण त्यांच्या घरून रेडी होऊन येणार आहे आणि नवीन मित्र पण एक आहे, तोही आमच्यासोबत ट्रिपला येणार आहे. तोपर्यंत आम्ही रेडी होऊन घेतो, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. मित्रांनो, आम्ही आत्ता टर्मिनल 1ला आलेलो आहे. आम्ही आता रेडी वगैरे पण झालो आहे बघा. आणि तुम्हाला मित्र मी बोलत होतो एक येणार आहे, हा बघा, हा माझा स्कूलचा मित्र आहे, प्रपंच आंबरे. तर आम्ही चाललो आहे. चला गाईज, गुड लक द्या तुमचा सर्वांचा. आम्ही चाललो आहे तर शिमला मनालीला. बाय बाय. मित्रांनो, मी आत आलो, चेकिंग वगैरे केली, एंट्री झाली माझी. आता दीदी वगैरे त्यांना थांबलेलं आहे मित्राला वगैरे. तर मित्रांनो, माझी एंट्री कधीच झालेली आहे. मी आत आलेलो आहे, फक्त माझ्या दीदीला वगैरे सर्वांना थांबलेलो आहे. त्यांचं काय ते डीजे यात्रा वगैरे त्याचा काय सेवा घेतली नाही. मी काय डीजे यात्रेच्या मदतीने आलो म्हणून माझी लगेच एंट्री झाली. माझं चेक इन वगैरे सर्व झालेलं आहे. हे माझा बोर्डिंग पास वगैरे हे बघा. आता आम्ही माझ्या फ्लाईटसाठी निघालेलो आहेत. बाकी आमचे माणसं वगैरे मागे राहिलेले आहेत. येतो आम्ही. चला, एक्साइटेड आहे आमच्या ट्रिपला नवीन. तर माझं सर्व बोर्डिंग पास काढून वगैरे चेक इन वगैरे सर्व झालेलं आहे. मी आता माझ्या नेक्स्ट फ्लाईटसाठी आमचं निघालेलो आहे चंदीगडच्या. बाकी माझे माणसं वगैरे मागे थांबलेले आहेत. त्यांचं झालं की ते येतील. आता तोपर्यंत मी पुढे निघतो आहे. आमची फ्लाईट लँड झालेली आहे आणि आता आमचं तिसरी अनाऊन्समेंट झालेली आहे. एंट्री सुरू झालेली आहे. गेट नंबर 25ला आहोत आम्ही चंदीगडसाठी. मित्रांनो, मुंबईकडनं आम्ही टेक ऑफ केलेले काहीतरी 1-1.5 तास झालेला आहे. आणि माझ्यासोबत माझा मित्रही आलेले आणि दीदी वगैरे आणि भाऊजी. तर तो आता झोपलेला आहे माझा मित्र. तर तुम्हाला मगाशी सांगितलेलं, माझा स्कूलचा एक मित्र आलेला आहे, प्रपंच आंबरे. त्याची फर्स्ट फ्लाईट आहे आणि तो पण खूप एक्सायटेड होता त्यावेळी. त्याला आता खूप छान एक्सपिरियन्स वाटला, पण तो आता कंटाळून झोपलेला आहे. जवळजवळ 1-1.5 तास आम्ही स्पेंड केलेला आहे. आता आम्ही अर्धा-पाऊण तासाने लँड करू चंदीगडला. तोपर्यंत ट्यून राहा. बाय बाय. तर मित्रांनो, आता फक्त 20 मिनिट्स आहेत. 20 मिनिट्समध्ये आम्ही आता लँड करू. जवळजवळ 9:30 वाजता आमची टेक ऑफ झालेला इकडून मुंबईकडनं 9:30 वाजता. आणि आता आम्ही इकडे 2 तासांनी पोचलो आहे. आम्ही विदर्भात शिमल्यासाठी प्रोसीड. आम्ही आता चंदीगड एअरपोर्टला लँड झालेला आहे. प्रबंजन वगैरे, दीदी वगैरे. आम्ही आता कॅब आम्ही बुक केलेली आहे. आता थोड्या वेळात चेकआउट करू आणि डायरेक्ट कॅबने शिमल्याला जाऊ आम्ही. म्हणजे काहीतरी आम्हाला 6 तासचा तरी प्रवास असेल शिमल्याला. तर मित्रांनो, खूप मजा वाटली आम्हाला आणि काय सांगू. तर अजून काय आमचा कॅबचा पत्ता नाही. म्हणजे आमचा कॅबवाला इकडेच आहे, रस्त्यामध्येच आहे. तो म्हटलं काहीतरी 5 मिनिटांनी वर पोहोचेल. तोपर्यंत आमचे माणसं सध्या फोटो वगैरे व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी आहेत. आणि आम्ही आता लंच पण म्हणजे काहीतरी अर्ध्यामध्येच करणार आहोत, हायवेच्या इकडे स्टॉप ठिकाणी काय असलं ते मध्ये. आणि इकडे थंडी जवळजवळ इकडे तुम्हाला मी तुम्हाला ना बेसिक शब्दात सांगतो की इकडे ना काहीतरी 13 डिग्री थंडी आहे. 13 डिग्री सेल्सिअस. बरोबर ना रे? हो रे. आणि प्रबंधन एवढं खूप लाजते आमचा माणूस. पण ह्याचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता प्लेननी. आणि इकडे चंदीगडला सर्वांचा आमचा फर्स्ट टाईम आहे. पण आम्ही सर्वजण आहेत ना ह्याच्याने आलेलो की म्हणजे काय ते म्हणतात प्रबंधन. आम्ही म्हणजे तो सध्या कॅमेऱ्याने यायला जरा हे
तर मित्रांनो आत्ताच आम्ही चंदीगड एअरपोर्टला लँड झालेलो आहे आणि इकडे 13 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि आता आम्ही डायरेक्ट चंदीगडकरता कॅब बुक करून शिमलाला जाणार आहोत. तर मित्रांनो मी आता चंदीगडच्या एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहे. आता इथे आमची कॅब पण आहे. तर आम्ही बसून चंदीगडच्या हायवेपासून ते शिमलापर्यंत जाणार आहोत. तुम्हाला सांगितलं ना मागच्या व्हिडिओमध्ये की 6 तासाचा काहीतरी प्रवास असेल. मध्ये आम्ही लंचसाठी थांबू, मग शिमल्याला आमचा स्टे असेल. तर आम्ही निघालो आहोत शिमलाला चंदीगडच्या एअरपोर्ट इकडून. तेव्हा कॅबमध्ये आम्ही बसलेलो आहोत. हा आमचा ड्रायव्हर आहे आणि हे बघा बाहेरचा तुम्हाला व्यू दाखवतोय. तर अब हम कहाँ जाने वाले हैं हाईवे से? अभी हम कालका शिमला चंडीगढ़ हाईवे पे जाएंगे और पिंजौर गार्डन सबसे पहले विजिट करेंगे. उसके बाद टिम्बर ट्रेल जाएंगे. अगर आप जाना चाहते हैं तो थोड़ा कॉस्टली रहता है टिम्बर ट्रेल. वहाँ पे 3 स्टार 4 स्टार 5 स्टार रेस्टोरेंट है. टीवी ट्रॉली से आप हाइट पे जाएंगे, पीक पे. फिर अगर आप वहाँ पे कुछ खाना हो आपको, थैंक यू भैया. देन हम बाया सोनल सीधा शिमला जाएंगे. होटल चेक इन से पहले हम संकट मोचन टेम्पल विजिट करेंगे. होटल चेक इन से पहले. तुम्ही सर्व एक्साइटेड आहात का? हो ना? येस. आम्ही चाललो मग आता आमची गाडी थांबलेली आहे आणि आम्ही आता चाललोय पिंजौर गार्डन. आता गाडी आमची पार्क करतो आणि तसंच आम्ही पिंजौर गार्डनच्या आत शिरल्यावर मग तुम्हाला दाखवतो की कसं आहे गार्डन. आता आमचा ही पहिला वेळ आहे. आम्ही पण बघू आता गार्डनची स्पेशालिटी काय आहे. बरेचसे टुरिस्ट येतात तर विचार केला आम्हीही एक जाऊन येऊ. चला आज जाऊन बघूया आपण. प्रबंधन तुला वाटतो ना इकडं जरा थंडी जास्त आहे? 25 रुपये तिकीट आहे. हां चला आम्ही आता एंट्री घेतोय. तिकीटचं आम्ही आता एंट्री करायला आलो आहे. तिकीट काढतोय. प्रबंधन आमरे. ओय प्रबंधन आमरे. हा म्हणजे तेच मी बोलते. आग्रामध्ये असं वाटतं ताजमहल सारखं आधी वाटलं. एंट्रन्स अशीच आहे. गूगल पॅलेस बी कॉल घेते व्हॉट हे कर ना. तर आम्ही पिंजौर गार्डन बघून आलो आहे. आता पुन्हा आमची कार निघतोय आणि आम्ही आता चाललोय लंचला. आमचा मोबाईल गेला होता. मोबाईल आमचा एक हरवलेला आहे एका व्यक्तीचा, पण तो पण भेटलेला आहे. ती व्यक्ती आता आनंदाने कारमध्ये बसलेली आहे. हो. तर आम्ही आता लंचला निघालेलो आहे गाडीने. आता इकडे जवळपास कुठे हॉटेल आहे ते बघतो आम्ही. आता आमची हिमाचलमध्ये एंट्री होतोय. जस्ट बॉर्डर इकडचं क्रॉस केलं. आता आम्ही एंटर करतोय. हे बघा वेलकम टू हिमाचल प्रदेश. मित्रांनो गुड आफ्टरनून. जवळजवळ आम्ही पुन्हा 2 तास प्रवास केला कारने. तर आम्ही सोलन पोहोचलोय. सोलन. आता इकडेच लंच वगैरे काहीतरी करू. वहाँ से पैदल ही जाना पड़ना कस्टमर को. बर्फ में मत गाड़ी घुसो. आणि बघा इकडचं हिल स्टेशन कसं आहे. हाँ थोडंफार तुम्हाला वाटेल महाबळेश्वर सारखा. आम्ही आता लंचला एका रेस्टॉरंटकडे पोहोचलेलो आहोत. तर आम्ही उतरतो गाडीतनं. तर जेवायला घेतो. आमचं लंच वगैरे सर्व झालं. आम्ही पुन्हा गाडीमधनं निघालो. आता मी आमच्या ड्रायव्हरला विचारतो की आता किती वेळ लागेल शिमलाला पोहोचायला प्रॉपर. काय बताइए? सर इट विल टेक 40 minutes to reach at the hotel. ओके. and for Shimla we'll go by tomorrow morning. तर आता ते म्हटले की शिमलाला आता उद्या जायला लागेल. आज इकडेच जवळपास स्टे करायचा आहे शिमलाच्या अलीकडे. तर आता आमचं
असं थोडा प्रवास चालू राहणार आहे. तुम्हाला हॉटेलही दाखवेन जेव्हा पोचून तेव्हा चेक इन करताना वगैरे. ठीक आहे, तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू ठेवतो आणि स्टॉप करते. आम्ही आमच्या आता हॉटेलला आलेलो आहे. आता चेक इन करतोय. खूप थंडी आहे इकडे, 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आता आम्ही चेक इन करतो. उद्या आम्ही माल रोडला निघणार आहोत शिमलाकडे. आज जवळपास इकडे स्टेला आहोत. तर मित्रांनो, आम्ही आता आमच्या हॉटेलला आलो आहे. हॉटेलचं नाव जेडे वाईन्स आहे. हे बघा जेडे वाईन. आणि बघा इकडचा व्ह्यू कसा आहे, खूप छान आहे. आणि क्लायमेट पण एकदम थंडगार. तुम्ही बोला कसं काय ते, पण काय भारी आहे. थंडीत एवढी आहे ना, तुम्हाला डबल स्वेटर कवर करायला लागेल. पण पण तुम्हाला सांगू ना, इकडे ना खूप स्वच्छता पण आहे आणि जेवण पण अगदी छान आहे, ऑथेंटिक आहे. आता आम्ही एंटर करतो आमच्या हॉटेलमध्ये. हे बघा, हे चाललो लिफ्टनी वर वगैरे. आमचा फ्लोअर आता 2nd फ्लोअर आहे. तुम्हाला माझा रूम दाखवतोय. हे बघा, आमचा रूम आहे आता. आणि त्याच्या इकडे बाहेर बघा गार्डन व्ह्यू वगैरे आहे. काय यार, आमच्या एका माणसाने कपडे वगैरे इकडेच ठेवले. काय नो वरी. हे बघा काय व्ह्यू आहे बघा आमचा हॉटेलचा. थंडी आहे तर मला जास्त काही बोलता येत नाही. आम्ही थोडासा फ्रीज झालो आहे. हां, तर उद्या म्हणजे आजचा दिवस आम्ही आराम घेणार आहोत. तर थोडा रेस्ट घेतल्यानंतर मग उद्या आम्ही पुन्हा शिमलाला निघू माल रोडसाठी. तर माल रोड करून तसंच आम्ही मनालीला जाऊ. तर आम्ही आत्ता जस्ट रूममधनं बाहेर निघालो. तर आमचा डिनर करतो आम्ही. तर बुफे डिनर आहे. तर आता आमचं बुफे डिनर वगैरे झालेलं आहे. आता आम्ही सर्व वॉकला जाऊ जरा वेळासाठी. नेक्स्ट प्लॅन. आणि उद्या आम्ही माल रोड वगैरे फिरून डिरेक्टली इकडे जाणार आहोत मनाली. आम्ही आता डिनर करून थोडा वॉकला चाललो आहे. इथे थोडा वेळ चालून डायरेक्ट आम्ही झोपायला जाऊ. उद्या पुन्हा आम्हाला 7:30ला रेडी होऊन माल रोडला निघायचं आहे शिमलाला.